चला तर मंडळी, अगदी मार्केट सारखा खुसखुशीत आणि जाळीदार असा मैसूर पाक बनवूया। त्यासाठी आपल्याला 1 वाटी बेसन, 2 वाटी साखर, 1 वाटी तेल आणि 1 वाटी तूप लागणार आहे। त्यानंतर जे बेसन पीठ घेतलं ते आपल्याला चाळून घ्यायचंय आणि ज्या कोणत्या डब्यामध्ये मैसूर पाक सेट करणार आहोत त्या डब्याला तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचंय। एका पातेल्यामध्ये तेल आणि तूप एकत्र करून छान असं कडकडीत गरम करायला बाजूला ठेवून द्यायचंय। इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचंय। 2 वाटी साखरेसाठी 1.5 वाटी पाणी घालून एक तरी पाक तयार करून घ्यायचा। पाक तयार झाल्यानंतर यामध्ये बेसन पीठ ऍड करून छान असं मिक्स करून घ्यायचंय। बेसन पीठ मिक्स केल्यानंतर यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नये आणि तुम्ही बघू शकाल तेल आणि तूप आपण गरम करायला ठेवलं ते अगदी धुवाधार असं गरम झालेलं आहे। एखाद्या पळीने थोडं थोडं करून हे आपल्याला ऍड करत जायचंय। संपूर्ण तेल आणि तूप संपल्यानंतर तुम्ही बघू शकाल मस्त असे जाळीदार हे पीठ तयार झालेलं आहे। एका डब्यामध्ये काढून घ्यायचंय। उंच डबा घ्यायचा म्हणजे त्याला जाळी खूप छान येते आणि कलर सुद्धा खूप छान येतो। थोडंसं थंड झालं का कट लावून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे। बघू शकता मस्त असं जाळीदार मैसूर पाक तयार आहे। नक्की ट्राय करून पहा।